नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा 14 फेब्रुवारीचा व्हॅलेंटाईन डेचा स्पेशल असा एपिसोड आज आपण ठरलं तर मग ते पाहणार आहोत. सुरुवातीला तर आपण पाहतोय, काल पाहिलेलंच असते की अर्जुन सायलीच्या समोर गुडघ्यावरती असं बसून तिला प्रपोज करत असतो. अर्जुनने तिच्यासाठी एक अंगठी आणलेली असते आणि पुढे बघा आज त्याने कवितासुद्धा केली आहे सायलीसाठी. तर अर्जुन गुडघ्यावरती बसून म्हणतो की सो मिसेस सायली सुभेदार, 70 जन्मांसाठी माझी बायको होशील का, असं म्हणल्यानंतर सायली फारच त्याच्याकडे अगदी कौतुकाने बघत असते. आता बघा अर्जुन तिचा हातामध्ये घेतो आणि त्यांना जी आणलेली अंगठी आहे ना तर ती सायलीच्या हातामध्ये घालतो. आणि आजचा भाग जो आहे तो फुल ऑन रोमॅन्टिक भाग दाखवलेला आहे. तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा. खूप छान आणि अतिशय सुंदर आणि अतिशय सभ्य, विशेष म्हणजे खूप छान भाग दाखवलेला आहे. आणि हो, तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनल एकदा सबस्क्राईब करा. आता आपण पाहतोय की अर्जुन सायलीच्या बोटामध्ये अंगठी घालतो आणि तिथून उठून उभा राहतो आणि तिला ना एक पिंक कलरचा हार्ट शेपचा एक कागद आहे आणि तो कागद सुद्धा देतो आणि तिला म्हणतो की आणि हे मी तुझ्यासाठी लिहिलंय म्हणून. सायलीला फार कौतुक वाटत असतो आणि अर्जुन म्हणतो की मी ट्राय केलंय, म्हणजे प्रयत्न केलाय तर तू बघ म्हणून. आणि त्यानं अर्जुनने आज खूप छान कविता लिहिली आहे त्या कागदावरती. सायली ती हातात घेते आणि अर्जुनकडे पाहतच राहते की अर्जुनने तिच्यासाठी एवढं काही केलंय म्हणून. आता सायली कविता वाचायला लागते. तर कविता अशी असते, आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे, आपल्या जगण्याचे तू भारीसे अत्तर व्हावे. अशी खूप छान कविता केलेली असते. आता सायली म्हणते तुम्ही माझ्यासाठी कविता केलीत आणि तीच तर मराठीत, असं म्हणून हसत असते. अर्जुन म्हणतो अर्थातच, कारण आता मी सायली सुभेदार आहे ना, मग मराठीमध्येच लिहिणार ना, असं म्हणत असतो. आणि आता सायली खूप हसत असते आणि लाजत असते. आता ती म्हणते की 1 मिनिट आणि आता अर्जुनची कविता ती पूर्ण करते. पहिल्यांदा तर ती खाली बसून लिहायला लागते. अर्जुन म्हणतो तू काय लिहितेस, तर सायली म्हणते थांबव जरा, धीर धर. आणि सायली इतकी उतावळी नाहीये, जरासं धीर धर. अर्जुन प्रत्येक मिनिटाला तिला विचारत असतं, बरं झालं 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 लिहून दाखव असं तिला करत असतो. आणि सायली अजून तिचं ते जी काही कविता आहे ती पुढे लिहितच असते. आता लगेचच लिहून जाते आणि त्याला दाखवते की हे बघा म्हणून. आता अर्जुन तो ती कविता बघतो आणि हातात घेतो. आता सायलीने खूप छान लिहिलेली असते कविता, तुम्हाला पुढे ऐकायला मिळेल. अर्जुन पहिल्यांदा तर ती हातात घेतो आणि वाचतो. आता सायली म्हणते आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे, आपल्या जगण्याचे तू भारीचे अत्तर व्हावे. आता सायली 2 ओळी म्हणते. अर्जुन पुढे म्हणतो की माझ्या साथीला कोण असावे, पार असावे शेवटी, माझ्या साथीला कोण असावे पार शेवटी, या पडलेल्या प्रश्नाचे तू उत्तर व्हावे. असं सुंदर अशी कविता जी आहे ती सायलीने पूर्ण केलेली असते. आणि आता पुढे दोघे एकमेकांच्या हातात घेतात आणि एकमेकांकडे बराच वेळ बघत असतात आणि हसत असतात. खूप सुंदर दाखवलं आहे आज त्यांचा रोमॅन्टिक क्षण, खरंच खूप सुंदर. आता आपण पाहतोय की पुन्हा दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते आणि सगळेजण हॉलमध्ये आलेले असतात. म्हणजे अस्मिता आणि कल्पनाताई आणि अर्जुन नेहमीप्रमाणे आता किचनमध्ये दाखवलंय. अर्जुन आता तिकडे चहा करत असतो. आता अस्मिता त्याची मजा घेते. आता अर्जुनकडे बघत अस्मिता म्हणते की मम्मा, आज अर्जुनचे डोळे जरा जास्त सुजलेले दिसतात का ग तुला. आता कल्पनाताई म्हणतात म्हणून. आता अस्मिता म्हणते बहुतेक रात्री झोप नाही झाली वाटतं, प्रपोज डे जरा जास्त जोरात सेलिब्रेट झालेला दिसतोय. अर्जुन म्हणते काय बडबडतेस तू. कल्पनाताई म्हणतात अरे काय त्यात. अर्जुन ऐक ना, इकडे म्हणून आता दोघीजणी सुद्धा अर्जुनला स्वतःच्या जवळ बोलवतात डायनिंग टेबलकडे किचनमधून. आता अर्जुन सुद्धा तिथे येतो आणि लगेचच तो म्हणतो की मम्मा बोल. आता कल्पनाताई म्हणतात काल तू सायलीला काही गिफ्ट्स वगैरे दिलं का नाही. तर अर्जुन म्हणतो नाही ना, काल प्रपोज डे मी सेलिब्रेटच केला नाही, असं अर्जुन बघा खोटंच सांगतो. अस्मिता म्हणते अरे हे काहीच गिफ्ट नाही दिलं, असं कोण सेलिब्रेशन करतात का, शी बाबा. आणि पुढे म्हणते की बरं आज काय माहिती ना तुला, आज चॉकलेट डे आहे, तो तरी सेलिब्रेट करणार आहेस ना तू. तर अर्जुन म्हणतो की हो म्हणजे काय, मी नक्कीच सेलिब्रेट करणार आहे. अर्जुन म्हणतो मी आत्ताच माझ्या बायकोची फेवरेट चॉकलेट ऑर्डर्स करणार आहे. अस्मिता म्हणते ऑर्डर. तर अर्जुन म्हणतो हो. तर अस्मिता म्हणते कमाल करतस अर्जुन, आज तो सायलीला स्वतःच्या हाताने चॉकलेट्स बनवायला हवी. अर्जुन म्हणतो मी आणि चॉकलेट बनवणार, इम्पॉसिबल आहे ते. आणि पुढे म्हणतो की अरे चहा आणि कॉफी करताना नाकी नऊ येतात माझ्या, तर मी चॉकलेट कुठून बनवणार आहे. कल्पनाताई म्हणतात करेक्ट, नाकी नऊ येत आहेत ना तुझ्या, बरोबर आहे, नाकी नऊ येत आहेत म्हणजे सायली जे काही काम करते ते सोपं नाही आहे, हे तू मान्य करतोयस. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो असं कुठं म्हणालो मी, असं काहीच नाही, हे अजिबात नाही, असं काहीच नाही आहे, असं वडवाडवीची उत्तरं देतो. आणि म्हणतो की आणि हे चॉकलेट बनवणं जरा मला जमणार नाही आहे ना. अस्मिता म्हणते अरे असं काय करतो, आजकाल व्हिडिओज असतात ते बघून करू शकतो की तू. आणि पुढे म्हणते की आणि तसं ही सायली असते ना तर तिने पटकन चॉकलेट्स बनवून टाकली असती बाबा.
अर्जुन म्हणतो की सायली असती तर तिने स्वतःहून चॉकलेट बनवली असते. हां, हे बरोबर आहे, म्हणजे हे त्याला पटत असतं. हां, आणि म्हणतो की म्हणजे मग मी सुद्धा बनवू शकतो, राईट, मी सुद्धा बनवू शकतो असं मोठ्या आवाजात म्हणतो. आणि म्हणतो की आता मी चॉकलेट स्वतः बनवणार माझ्या बायकोसाठी आणि तिचं आवडतं चॉकलेट मी बनवणार आणि तिला चॉकलेटने विश करणार असं अर्जुन म्हणत असतो. आता कल्पनाताई सुद्धा म्हणतात वा वा वा. अर्जुन म्हणतो येस, आता मिशन चॉकलेट डे असं म्हणल्यानंतर आता इतक्यातच सायली तिथे येते. आता सायली आल्यानंतर हे तिघीजणही बोलायचं गप्प बसतात. आता सायली तिथे आल्यानंतर हे तिघी काहीच बोलत नाहीत, हे तिच्या लक्षात येतं. आणि सायली म्हणते की हे काय तुम्ही तिघीही बोलायची गप्प का झालात मी आली की म्हणून, आणि काय बोलत होता तुम्ही विचारते. आणि सायली म्हणते की काय हो तुम्ही मी आल्यानंतर शांत का झाला सगळे. तर अस्मिता म्हणते नाही नाही कुठे काही, तिघंही सांगत नाहीत. तिघेही म्हणतात काहीच नाही म्हणून. अर्जुनही म्हणतो काही नाही. सायली म्हणते आई तुम्ही तरी सांगा ना. तर अर्जुन म्हणतो की नाही अजिबात नाही, कोणी काही सांगणार नाही म्हणून. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो की नाही, रोज मी आल्यानंतर तू माझ्या आईच्या कानात कसं कुजू 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 काहीतरी करत असते आणि मी पाहिल्यावर कशी गप्प होतेस. आता कळलं का, माझ्या जागेवर येऊन तुला कळलं ना किती त्रास होतो ते. सायली म्हणते पण मला त्रास होतोय असं मी कधी म्हणाले, मी तर फक्त विचारलं. हां, आणि मला तुम्हाला जर का मला सांगायचं नसेल, फक्त अस्मिताताई आणि आईने सांगायचं असेल ना तर ठीकच आहे ना, तुमची मर्जी. नाही स्वतःचं खाजगी असं काहीतरी असायलाच हवं ना. तर लगेच अस्मिता म्हणते बघ अर्जुन शिक सायलीकडून जरा, नाहीतर तू असतास ना तर लगेच म्हणाला असता काय बोलतात सांगा ना, सांगा असं म्हणून भंडावून सोडलं असतंच आम्हाला. आता सायलीने सांगितल्यावरती तर तुला कळू देच, प्रत्येकालाच पर्सनल स्पेस द्यायचीच असते असं म्हणल्यानंतर अर्जुन रागाने करून किचनमध्ये निघून जातो आणि या तिघीजणी सुद्धा अर्जुनवरती हसत असतात. आता आपण दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे साक्षी आणि या सचिनचा. आता सचिनाचा उभा असतो, इतक्यातच पाठीमागून साक्षी येते आणि अशी त्याला मिठी मारते ना. सचिन घाबरतो. आता साक्षी म्हणते अरे इतका काय घाबरतोस, डोंट वरी तुझे मेसेजेस नाही बघणार मी. सचिन म्हणतो नाही तसं नाही वाटलं मला, पण तू अशी अचानकच आलीस ना म्हणून थोडा दचकलो, बाकी काही नाही. साक्षी म्हणते आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. आणि त्याला असं पुन्हा एकदा आय एम रिअली व्हेरी सॉरी म्हणते आणि म्हणते काय नाही त्या दिवशी तुझे मेसेजेस वाचते, तुझे कॉल चेक केले, पण आता मी तुझ्यावरती अविश्वास नाही दाखवणार असं साक्षी म्हणते. आणि पुढे म्हणते की कारण मला माहिती आहे की तू मला कधीच फसवणार नाही म्हणून. असं म्हणल्यानंतर आपल्याला दाखवलं की सचिनचा लगेच चेहरा दाखवला. साक्षी म्हणते की तू माझा विश्वास कधीच तोडणार नाही. सचिन म्हणतो की ऑफकोर्स आहे, मी या अगोदर तुझ्यापासून कधीच काही लपवलं नाही आणि यापुढेही कधीच काही लपवणार नाही असं म्हणल्यानंतर साक्षी आता मनातल्या मनात बोलते की तू या क्षणालाही माझ्याशी खोटं बोलतोय सचिन. तुझ्या आयुष्यामध्ये माझ्यापेक्षाही महत्त्वाची एक व्यक्ती आहे, असं जिच्याशी तुझं लग्न झालं आहे असं साक्षी म्हणत असते. आणि आता सचिनच्या मिठीमध्ये जाऊन ते आठवत असते प्रिया म्हणालेली की साक्षी सचिन हा माझ्या सख्या नंदेचा नवरा आहे, अस्मिताचा नवरा आहे तो. अगं त्याचं लग्न ऑलरेडी झालं आहे. आता हे सगळं प्रियाने सांगितलेलं साक्षी आठवते आणि म्हणते की पण तू माझ्याशिवाय इतर कोणाचंही असू शकत नाही, मी तुला कोणासोबतही शेअर करू शकत नाही, तुझ्या आयुष्यातल्या त्या बाईला मी कायमचं संपवून टाकेन असं साक्षी म्हणत असते. आणि आपण पाहतोय की पुन्हा सुभेदारांच्या घरातला सीन. आता घरामध्ये चैतन्य येतो आणि म्हणतो काय अर्जुन वहिनी जमतायत का घरातली कामं. आणि पुढे म्हणतो अगं अवतारावरून तर वाटत नाहीये. आता अर्जुन म्हणतो तुला असंच वाटणार ना, तू माझा मित्र आहेस कुठे, तू फक्त तुझ्या वहिनीचा धीर आहे असं अर्जुन पण चैतन्याला बोलत असतो. आता प्रतापराव म्हणतात चैतन्य तू काही काळजी करू नकोस, आमचं या दोघांकडे सुद्धा बरोबर लक्ष आहे, बघूया चॅलेंजमध्ये कोण जिंकतंय ते. असं म्हणल्यानंतर अस्मिता म्हणते मला तर वाटतं सायली जिंकणार आहे, तर कारण अर्जुन आत्ता कुठे साखर आणि मीठ यामधला फरक कळायला लागला आहे. इतक्यात सायली तिथे येते आणि म्हणते चला चैतन्य भाऊजी निघायचं ना. आता चैतन्य म्हणतो वहिनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला SK इंडस्ट्रीमध्ये जायचं, त्या साईटवर जायचं आहे आता आणि लिस्ट सांगत असतो पुढची. इतक्यात अर्जुन म्हणतो एक मिनिट साईट ऑफिस का, तुम्ही डायरेक्ट ऑफिसमध्येच जा ना. चैतन्य म्हणतो अरे पण आम्हाला जो माणूस भेटणार आहे तो साईट ऑफिसला असणार आहे ना. अर्जुन म्हणतो की अच्छा मग बायको तू तिथे जाणार नाही आहेस असं अर्जुन सांगतो. आता सगळेजण बघत राहतात ना अर्जुन असं का बोलतोय. तो म्हणतो एकतर ऊन खूप आहे, त्यातून साईट व्हिजिट म्हणजे तिथे खूप दगड असतील आणि तिथून एखादी वीट चुकून वरून तुझ्या डोक्यात पडली तर मी काही ऐकणार नाही, तू तिथे जाणार नाहीस म्हणजे नाहीच. आता आणि म्हणतो की टॉपिक क्लोज असं म्हणून
जोरात ओरडतो. इतक्यातच त्याचा गरम पातेल्यावरती हात लागतो आणि ऐकू मम्मा माझं हात भाजला, हे स्टुपिड भांडं इथे काय आहे असं म्हणतो. अस्मिता म्हणते अरे ते भांडं गॅसवरती आहे आणि ते स्टुपिड नाही आहे, तू जी सायलीसाठी काळजी करतोय ना ती स्टुपिड आहे. आता प्रतापराव म्हणतात आणि अर्जुन या चॅलेंज पाहिजे असलं काही करू नकात हां. आता कल्पनाताई सुद्धा हो ना म्हणतात. इतक्यातच सायली तिथे पळत गेलेली असते आणि अर्जुनला म्हणत असते हो आग होती का हो. तर अर्जुन म्हणतो की हो ना थोडीशी होती ग म्हणून. इतक्या चैतन्य म्हणतो बघतेस ना ग मावशी अर्जुनचा हात काय थोडासा भाजला, सायली वहिनी आदला बदली विसरून लगेचच सायली वहिनीच झाली ग. आता असं म्हणतो. आता सायली लगेचच थोडा वेळ बर्फ देते, लगेच पटकन बर्फ काढून देते अर्जुनच्या हातात आणि म्हणते की हा बर्फ थोडा वेळ लावा, नंतर आई तुम्हाला मलम लावून देतील. कारण काय ना की मला मीटिंगसाठी निघायला हवं, मला 1 मिनिट जरी उशीर झाला ना तर ते चालणार नाही असं सायली म्हणते. आणि कल्पनाताईकडे येऊन म्हणते की आई मलम लावून द्याल ना तुम्ही असं म्हणून. आता तिथून ती जायला निघते आणि तिथे खुर्चीवरती तिने तिची बॅग ठेवलेली असते. ती बॅग उचलायला जाते. चला भाऊजी म्हणते. इतक्यातच तो रात्रीचा पिंक कलरचा कागद आहे ना तो खाली पडतो. आता खाली पडल्यानंतर बघा ना सगळ्यांचं लक्ष त्या कागदाकडेच जातं. अस्मिता लागते ओरडायला ते काय आहे ते काय आहे काय करून. चैतन्य म्हणतो काहीतरी पडलं या 1 मिनिट हां. आता चैतन्याला कळतं ना की हा पिंक कलरचा हार्ट शेपचा कागद आहे. आता लगेच सायली ते घेण्याचा धड पडते. लगेच चैतन्य म्हणतो थांब 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 सायलीनी आणि हे काय आहे. लगेच अस्मितावरती काय काय. चैतन्य म्हणतो कुठल्याही केसचं तर दिसत नाही. इतक्यात अर्जुन पळत येतो आणि म्हणतो ठेव 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 पाहिलंच तर याद राग हां. चैतन्य म्हणतो हे थांब 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 काही बोलायचं नाही आहे गप रे गप गप असं चैतन्य त्याला करत असतो. आता अस्मिता पण ओरडते अर्जुन गप्प बस. आणि आता चैतन्य म्हणतो काका मावशी ऐका हां फार महत्त्वाचं काहीतरी सापडलंय हां मला. आता प्रतापराव सुद्धा म्हणतात अरे वाच रे वाच वाच बिंदास वाच काय येते. तर आता बघा हा चैतन्य वाचायला लागतो. लगेचच म्हणतो अर्ज की आहे. तर लगेच प्रतापराव म्हणतात इर्षाद इर्षाद इर्षाद. सगळेजण हसत असतात. चैतन्य म्हणत असतो की आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे, आपल्या जगण्याचे तू भारीसे अत्तर व्हावे. वा सगळेजण करत असतात. अस्मिता तर म्हणते वा क्या बात आहे असं अस्मिता म्हणत असते. पुढे चैतन्य म्हणतो और ये हँडरायटिंग तो शायर अर्जुन सुभेदार की हे म्हणून. सगळेजण तर आता क्या बात आहे अर्जुन वा वा करून आता हे सगळ्यांना चिडवायला लागतात. तर आता पुढे चैतन्य म्हणतो तर अर्जुन सुभेदार म्हणतात की आयुष्याला विणणारे तू अत्तर व्हावे आणि पुढे म्हणतात की आपल्या जगण्याचे तू भारीसे अत्तर व्हावे. त्यावरती शायर सायली सुभेदार काय लिहितात ते मावशी ऐक हं. सायली म्हणत असते भाऊजी अहो ते द्या ना इकडे. चैतन्य म्हणतो नाही असं कसं ग वहिनी. सायली आता अस्मिता म्हणते अरे चैतन्य वाच ना तू सायलीने काय लिहिले ते वाच. आता लगेच चैतन्य वाचायला लागतो. हां सायली चैतन्य वाचायला लागतो. हां आयुष्याला विणणारे तो अस्तर व्हावे, आपल्या जगण्याचे तू भारीचे अत्तर व्हावे, माझ्या साथीला पार शेवटी माझ्या साथीला कोण असावे पार शेवटी. आणि पुढे म्हणतो की या पडलेल्या प्रश्नाचे तू उत्तर व्हावे असं काही म्हणत असताना सगळेजण वा 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 क्या बात आहे असं सगळेजण म्हणत असतात. अस्मिता तर मस्त असं म्हणते. चैतन्य तर टाळ्या वाजवतो. प्रतापराव म्हणतात अर्जुन सायली तुमचं प्रेम आता ना काव्यमय झाले. कल्पनाताई सुद्धा म्हणत असतात हो ना म्हणून. सगळेजण हसत असतात आणि अर्जुन सायली लाजत असतात. कल्पनाताई म्हणतात अस्मिता आपण जेव्हा अर्जुनला विचारलं की तू प्रपोज डे साजरा केलास का तेव्हा तो काय म्हणाला आम्ही नाही बाबा साजरा केला आणि आता कळतंय ना काय काय केलंय ते. आता असं कल्पनाताई म्हणल्यानंतर अस्मिता म्हणते चुपेरच तर निघाले दोघं आणि म्हणते हात दाखव तुझा सायली. आणि म्हणते अरे ही अंगठी मी तरी कधी बघितली नव्हती. आणि म्हणते की मस्त आहे अंगठी. कल्पनाताई म्हणतात की किती सुंदर आहे ग ही अंगठी. आता प्रतापराव म्हणतात बघा प्रपोज डे साजरा केला नाही म्हणता सायलीला अंगठी सुद्धा मिळाली. आणि म्हणतात की अर्जुन वा खरंच छान हा सुभेदारांचं नाव राखलंस ना तू असं म्हणल्यानंतर अर्जुन आणि चैतन्य दोघे हसत असते. विमल पण हसत असते. कल्पनाताई म्हणतात तुम्हीच बघा. आणि आता सायली म्हणते भाऊजी आता जरा द्या ना तो कागद. आता लगेच चैतन्य म्हणतो जर इस शायर की भी शायरी सुन लो. आणि लगेच म्हणायला लागतो सो शायर चैतन्य जी ने अर्ज किया आहे. पुन्हा सगळेजण इर्षाद म्हणतात. चैतन्य म्हणतो अर्ज किया आहे हा प्रेमऐवज परत फाईलमध्ये नाही ठेवायचा.
कुठल्या तरी केसमध्ये पुरावा म्हणून सादर व्हायचा. आता वा 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 करून विमल सहित सगळेजण टाळ्या वाजवतात की बा ते म्हणत असतात. आता सायली चैतन्याच्या हातातून तो कागद हिसकावून घेते आणि म्हणते निघूया चला. चैतन्य म्हणतो तू बाहेर, अर्जुन म्हणतो चैतन्याला तू बाहेर भेट मला, तू मारच खाणार आहेस आज. आता चैतन्य म्हणतो अरे दोस्तों की राज खोलना तो दोस्तों का काम होता है. असं चैतन्य पण आज फारच छान दाखवलेलं आहे. आता सगळेजण म्हणत असतात की हसत असतात. सायली म्हणते चैतन्य भाऊजी चला आता. आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघून बाय म्हणत असतात. पुन्हा सगळेजण करून त्या दोघांवरती हसत असतात. आता अर्जुन सुद्धा लाजत असतो. आता कल्पनाताई म्हणतात अर्जुन काय लाजायचं नाही, जावा जेवायला आत बनवा काहीतरी जाऊन. म्हणून आता आतमध्ये अर्जुनला पाठवतात. अर्जुन पण लगेच बनवतो म्हणून गडबडीने आत जातो गोंधळून. आता आपण पाहतोय की अर्जुन किचनमध्ये असतो आणि तो सायलीसाठी चॉकलेट्स बनवत असतो आणि म्हणत असतो की अरे यार काही करू मी चॉकलेट्स बनतच नाहीत यार. इतक्यातच तिथे कल्पनाताई येतात आणि त्या बघायला लागतात आणि म्हणतात काय रे अर्जुन काय झालंय काय. आता आणि पुढे म्हणतात की नाही म्हणजे युद्धात हारलेल्या योद्ध्यासारख्या दिसतोयस तू, काय झालंय तुझं. तर आता अर्जुन म्हणतो प्रॉब्लेम झाला, युद्ध सुरूच होत नाहीस मम्मा, हे सगळे वेपन्स मी काढून ठेवलेत पण काही घडतच नाही आहे पुढे. आता कल्पनाताई म्हणतात अच्छा म्हणजे कोको पावडर बटर शुगर ही तुझी शस्त्र आहेत. तर अर्जुन म्हणतो हां आणि पुढे म्हणतो की मम्मा आज चॉकलेट डे आहे ना, तर म्हणून मला सायलीसाठी चॉकलेट्स बनवायचे आहेत ग. आणि मी इंटरनेटवर रेसिपी वाचली आणि बरेच व्हिडिओज पण पाहिले ग, पण तरीसुद्धा ना चॉकलेट्स बनतच नाही आहेत ग. कल्पनाताई म्हणतात अरे असंच होणार कारण तू आता काही करेक्ट माणसाला रेसिपी विचारलीच नाही आहे. आता अर्जुन म्हणतो मी असं काय करतेस, मी तुला विचारलं नाही, तुझ्या सगळ्या टिप्ससुद्धा मी इथे इन्क्लूड केल्यात ना. तर आता कल्पनाताई म्हणतात अरे माझा स्वयंपाक घरगुती असतोच रे, पण माझ्यापेक्षा एक छान टिप्स देणारी मुलगी आहे ना. अर्जुन म्हणतो कोण. आता कल्पनाताई म्हणतात अरे असं काय करतेस, ती आपली नुपूर आहे ना, ती व्यवसाय म्हणून स्वयंपाक करते. अरे तिचं स्वतःचं क्लाउड किचन आहे आणि ती एका मोठ्या कंपनीमध्ये हेडशेफ म्हणून सुद्धा काम करते. तिच्या हाताला जी चव आहे ना ती दुसऱ्या कोणाच्या हाताला नाही आहे. अर्जुन म्हणतो की ते तर आहेच मम्मा, पण ती मला हेल्प करेल. तर कल्पनाताई म्हणतात अरे ती नक्की शिकवेल, थांब हां मी तिला व्हिडिओ कॉलच करते. असं म्हणून कल्पनाताई आता या नुपूरला फोन करतात, म्हणजे तुझ्या सोबतीने मधली जी हिरोईन आहे ना नुपूर, तर तिला. आता कल्पनाताईंनी व्हिडिओ कॉल केल्यानंतर नुपूर म्हणते हॅलो कल्पनाताई किती दिवसांनी कॉल केलात. आणि म्हणतात की मी मजेत आहे, तू कशी आहे. नुपूर म्हणते मी पण मजेत आहे, आज कशी काय आठवण आली माझी. कल्पनाताई म्हणतात अगं आज चॉकलेट डे आहे ना, तर अर्जुनने सायलीसाठी चॉकलेट्स करायला घेतलेत. आता लगेचच अर्जुन तिच्या हातातून मोबाईल घेतो आणि म्हणतो पण नुपूर प्रॉब्लेम असा आहे ना की ते होतच नाही आहेत ग. नाही म्हणजे मी रेसिपी सगळी फॉलो करतोय पण काय चुकतंय ना मला ते कळतच नाही आहे ग. आता नुपूर म्हणते की रेसिपी फॉलो करणं अर्जुन महत्त्वाचंच आहे, पण मनाचं काय त्याला हे फॉलो करणं गरजेचंच आहे ना. अर्जुन म्हणतो म्हणजे. तर नुपूर म्हणते अर्जुन कुठलेही पदार्थ फक्त हातानेच नाही तर मनाने पण म्हणतात रे, मग आपल्या मनातली चव त्याच्यामध्ये उतरते. तुझ्यात कसं आहे ना की तुझ्या प्रेमामध्ये ना भीती जास्त आहे, मग ते कसं बनणार ना चविष्ट. अर्जुन म्हणतो हां भीती तर आहे मनामध्ये, मग कसं करणार. नुपूर म्हणते अगोदर दीर्घ श्वास घे बरं, मन शांत कर. नुपूर म्हणते जिच्यासाठी प्रेमाने काम करतोयस ना तिचा चेहरा डोळ्यासमोर आण, आठव तिला आणि मग बघ सगळं काम आपोआप छान होईल. कल्पनाताई म्हणतात बघितलंच नक्की काय कमी पडतंय, ते नुपूरने अगदी बरोबर ओळखलं बघ. आता अर्जुन आता कल्पनाताईकडे मोबाईल देतो आणि आता डोळे बंद करून सायलीचा चेहरा आठवतो. आता सायलीचा चेहरा आठवल्यानंतर त्याला खूप भारी वाटत असतं, कारण त्या सायलीवरती खरंच खूप प्रेम असतं ना म्हणून. आणि कुठलीही गोष्ट खरोखरच मित्रांनो प्रेमाने केली ना ती खरंच खूप छान होते. आता आपण पाहतो की अर्जुन सायलीचा चेहरा आठवतो आणि म्हणतो की खरंच सायलीचा चेहरा डोळ्यासमोर आल्यानंतर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आली म्हणून. तर आता नुपूर सुद्धा ऐकत असते. हां आता अर्जुन म्हणतो बरं सांग आता मी काय करू. ती नुपूर सांगते की हां आधी सुरू कर. आता आधी पहिल्यांदा 1 वाटी कोको पावडर घे, आता त्याच्यामध्ये हे घाल ते घाल, आता हे सगळं सांगत असते जे की आपल्याला म्युझिकली दाखवलेलं आहे, प्रत्यक्ष डायलॉग काही दाखवले नाहीत. तर असं करत करत फायनली त्या चॉकलेट मोल्डमध्ये सगळे चॉकलेट पोर करून चॉकलेट एकदाचे बनतात बाबा, म्हणजे अजून सेट व्हायला ठेवायचे आहेत, पण तसे चॉकलेट अर्जुन बनवून रेडी करतो. नुपूर म्हणते आता बघ मस्त चॉकलेट होतील बघ. आता अर्जुन म्हणतो ठीक आहे आता मी सेट करायला फ्रीजमध्ये ठेवतो. आणि हे किती सोपं होतं ग. आता नुपूर म्हणते जगात कुठलीही गोष्ट ना सोपी नसते रे अर्जुन, पण मनाला जर का प्रेमाची साथ असेल ना तर कुठलीच गोष्ट अवघडसुद्धा नसते अर्जुन. असं नुपूर म्हणते आणि म्हणते की आणि तुझं सायलीवरती जितकं प्रेम आहे ना तितकीच ही चॉकलेट गोड आणि मस्त झाली असणार, खात्री आहे मला. अर्जुन तिला म्हणत असतो थँक्यू सो मच, आणि खरंच तुझी खूप हेल्प झाली त्यासाठी परत थँक्यू सो मच. आता नुपूर म्हणते परत काय लागलं
तर मला परत फोन कर हां, स्वयंपाक करणं फक्त माझं कामच नाही तर माझं भावना व्यक्त करण्याचं कामच आहे. आणि पुढं म्हणते की सायली जसं तुझं आयुष्य आहे तसं स्वयंपाक करणं माझं आयुष्य आहे. आता कल्पनाताई म्हणतात अगं मला माहिती आहे गं. आता नुपूर म्हणते आता पुढच्या वेळी जेव्हा व्हिडिओ कॉल करशील ना तेव्हा तुझ्या सोबतीने सायलीसुद्धा असायला हवी हां मला फोनवरती. आता अर्जुन म्हणतो की येस आणि ती म्हणते की आणि ती म्हणत असते की ऑल द बेस्ट बाय म्हणून आणि सगळ्यांना बाय म्हणते. आता अर्जुन म्हणतो फायनली मी माझ्या बायकोसाठी चॉकलेट्स बनवलीस म्हणून. आता कल्पनाताई म्हणतात अरे तू सायलीसाठी काही केलं तर केवढा खुश होतोस रे म्हणून. तर अर्जुन म्हणतो मॉम आहे ती इतकी स्पेशल ग आणि मॉम मला वाटतं की फक्त व्हॅलेंटाईन डे दिवशीच नाही तर आयुष्यभर तिच्यासाठी काही ना काही स्पेशल करत राहायलाच हवं असं मला वाटतं ग. आणि तो आता फ्रीजमध्ये चॉकलेट ठेवायला जातो आणि हे सगळं बघते ना प्रिया आणि म्हणायला लागते की तू सायलीला आनंदात ठेवण्याचा कितीही प्रयत्न कर पण मी ते होऊच देणार नाही. आणि म्हणते की तू इतक्या कष्टाने बनवलेली ही सगळी चॉकलेट्स मी सायलीपर्यंत पोहोचणारच नाहीत म्हणजे पोचूच देणार नाही. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग व्हॅलेंटाईन डे स्पेशल इथेच संपतो. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्कीच लाईक करा. पुढच्या भागात आपण पाहतोय की गाडीचा आवाज आला की अर्जुन पळत जातो माझी बायको आली म्हणून दरवाज्यात जातो कुणीच दिसत नाही. आता निराश होऊन मागे यायला लागतो वापस तर इतक्यातच नवरोबा असं म्हणून एक छान असं मिकी माऊसचा वेश घालून सायली येते आणि नवरोबा म्हणून हाक मारते. आता अर्जुन तिला लगेचच सायली बायको असं म्हणून हाक मारतो. आता ती पळत येते आणि अर्जुनला मिठी मारते. अर्जुन म्हणतो अगं सगळे बघतात ना. आता सायली म्हणते तुम्ही पण मला सगळ्यांच्या समोर असंच पेचात टाकता ना आता कसं वाटतंय. आता अर्जुन म्हणत असतो की मस्त वाटतं आणि हॅपी व्हॅलेंटाईन्स डे बायको असं म्हणतो. सायली पण त्याला हॅपी व्हॅलेंटाईन्स डे नवरोबा असं म्हणते आणि दोघंजण खूप छान दाखवलेत घरातले सुद्धा त्या दिवशी. तर आजचा भाग खरंच खूप सुंदर होता आणि टीव्हीवरती पाहायला अजिबात विसरू नका. पाहूया उद्याच्या भागात आणखीन काय काय होते ते. तोपर्यंत व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर बाय.